माझं नाव अंजली आहे. मी एका अतिशय चांगल्या घरातील तरुणी आहे. माझं वय हे 25 आहे. मी माझं कॉलेज संपल्यानंतर ठरवलं होतं की गावी जाऊन 1 महिनाभर राहायचं. सुट्टी पूर्णपणे एन्जॉय करायची. कारण सतत नेहमी कॉलेजला जाऊन कॉलेज करून मी थोडंसं दमले होते. ठरवलं होतं की 1 महिनाभर ब्रेक घ्यायचा, घरी जायचं, राहायचं, एन्जॉय करायचं, गावी जाऊन आणि त्यानंतर पुन्हाच जॉब शोधायचा. त्यासाठी मी गावी गेले होते, घरी गेले होते. मी पाहिलं की गावाकडचं वातावरण हे खूप वेगळं होतं. माझे आजी आजोबांकडे गेले होते. तिथे गेल्यानंतर माझे आजी आजोबा हे रोज बाहेरच्या शेतात कामाला जायचे आणि घरामध्ये फक्त मी एकटी असायची. तिथेच शेजारचं एक घर होतं. त्या शेजारच्या घरामध्ये एक मुलगा होता. त्याचं नाव होतं सचिन. सचिन देखील त्याचं कॉलेज संपून गावी आला होता. म्हणजेच मुंबईच्या कॉलेजमध्ये होता तो आणि कॉलेज संपून तो इंटरव्ह्यू देऊन त्याचं सिलेक्शन झालं होतं आणि तो कामावरून सुट्टी घेऊन गावी आला होता. तो थोडासा वेळ काढून गावी राहण्यासाठी तो आला होता आणि बोलत बोलत त्याची माझी चांगली ओळख झाली आणि आमची हळूहळू मैत्री सुद्धा वाढली आणि मी आता खूप चांगले मित्र झालो होतो आणि तो देखील खूप चांगला मित्र झाला होता. हळूहळू आमची मैत्री आम्ही वाढवली. काही दिवसानंतर मी गावात घरीच राहायची, मला करमत नसायचं. म्हणून मी सचिनला म्हणाले की तू मला गाव दाखवशील का, कारण सचिनला गावातली सर्व ठिकाणं माहीत होती. एके दिवशी आम्ही दोघे गाव पाहताना एका शेतामध्ये गेलो तर सचिन हा खूप हुशार होता, खूप प्रामाणिक होता, दिसायला देखील खूप सुंदर होता आणि चांगल्या कंपनीत कामाला होता. त्याला पगार देखील खूप चांगला होता. मी त्याला विचारलं की तू तुझ्या कंपनीमध्ये मला देखील काम बघ. तर तो मला म्हणाला. हळूहळू आमची मैत्री वाढू लागली आणि ती चांगलीच वाढली. त्या दिवशी तो मला म्हणाला की हो, मी तुला देखील काम बघेन आणि त्याने मला आम्ही दोघेच ते शेतामध्ये होतो. आम्हा दोघांना आम्ही आवडत होतो. म्हणून मी स्वतःहून सचिनला प्रपोज केलं. मी सचिनला प्रपोज देखील केला आणि सचिन मला होकार देखील दिला. आता सचिनने मला होकार दिला तर तो मला म्हणाला की आता मी तुला हो म्हणालो आहे, चल मला एक पप्पी दे. तसं म्हणून त्याने माझ्याकडून एक पप्पी घेतली आणि लगेच मला शेतात खाली पाडलं आणि तो माझ्या शरीरावरती बसला आणि माझ्या शरीरावरती दाब देऊ लागला. मी त्याला नको नको म्हणत होते, परंतु सचिन काय ऐकतच नव्हता, कारण मी देखील त्याला खूप आवडले होते आणि मला देखील आता ते चांगलं वाटत होतं. म्हणूनच मी स्वतःहून त्याला माझ्याजवळ घेतलं आणि त्याला मी मिठी मारू लागले. मी स्वतःचा हात त्याचा माझ्या शरीरावरती फिरवू लागले होते. माझ्या प्रत्येक अवयवावरून मी त्याचा हात फिरवला होता. मला देखील खूप चांगलं वाटत होतं आणि त्याला देखील खूप चांगलं वाटत होतं. आम्ही दोघांना एकमेकांचं शरीर एकमेकांच्या स्वाधीन केलं होतं. त्या दिवशी शेतामध्ये खूप काही गोष्टी आमच्यामध्ये झाल्या आणि त्यातून आमचे संबंध हे खूप जास्त वाढले. त्या दिवशी काय झालं ते आम्ही दोघांनी आमच्या मनामध्ये ठेवलं. तिथून आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या पोटामध्ये जास्त दुखायला लागलं. माझं शरीर देखील खूप दुखत होतं आणि शरीराचा प्रत्येक अवयव हा दुखत होता. मी त्याला सांगायचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला तो मला म्हणाला की माझं देखील पूर्ण शरीर दुखत आहे. आम्हा दोघं एकाच परिस्थितीमध्ये होतो, आमची एकच परिस्थिती झाली होती. त्या दिवशी आम्ही दोघांनी खूप आराम केला. त्यानंतर हळूहळू आमच्या मैत्रीचं नातं हे संबंधांमध्ये बदलू लागलं आणि आमच्यामध्ये संबंध देखील घडू लागले आणि अशा गोष्टी रोज होऊ लागल्या. मी त्याला म्हणाले की आता आपण एकमेकांसोबत लग्न केलं पाहिजे. तर तो मला म्हणाला की मी मुंबईला गेलो की आपण तिकडे एकमेकांसोबत लग्न करू. मी देखील त्याला हो म्हणाले होते. तरी सुट्टी त्याची संपली आणि तो मुंबईला गेला आणि त्यानंतर मी त्याला फोन करायला लागले. तो माझा कसलाच फोन उचलत नव्हता, कसलाच मला कॉन्टॅक्ट करत नव्हता. खूप दिवस होऊन गेले, 2 महिने तर होत आले. कधी कधी वाटलं की तो फक्त आणि फक्त माझ्या शरीरासाठी माझ्यासोबत बोलत होता. त्याचा मी शोध काढत काढत त्याच्या कंपनीमध्ये, त्याच्या ऑफिसमध्ये पोहोचले. गेल्यानंतर मला समजलं की सचिनचं अगोदरच लग्न झालं होतं आणि अगोदरच्या बायकोपासून त्याला एक छोटीशी मुलगी देखील होती. मला हे सर्व काही गोष्टी ऐकून शॉकच बसला. काय बोलावं ते समजेना, काय करावं ते समजेना. माझी आता अशी अवस्था झाली होती की मी 2 महिन्याचं बाळ त्याचं पोटात घेऊन फिरत होते. मी त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याला माझ्याकडे बघण्यासाठी आणि बोलण्यासाठी वेळच नव्हता. मी आता शेवटी ऑफिस सुटेपर्यंत त्याची वाट पाहिली, परंतु त्याची आणि माझी भेट झाली नाही. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्या ऑफिसमध्ये गेले. त्या दिवशी देखील ऑफिस सुटेपर्यंत मी त्याची वाट पाहत होते, तरी माझी त्याची भेट होत नव्हती. त्यावेळेला मला तिथे चक्कर आली आणि
त्या चक्कर आल्यानंतर त्याच ऑफिसमधल्या लोकांनी मला डॉक्टरांकडे नेलं, माझी तपासणी केली आणि त्यावेळी डॉक्टरांनी सर्वांना सांगितलं की मी 2 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. त्यावेळी ती गोष्ट सचिनला देखील समजली. आता सचिनला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं. तो स्वतःहून मला भेटायला आला आणि माझ्याकडे आला. मला म्हणाला की तू ऑफिसमध्ये का आली आहेस, माझ्याकडे का आली आहेस. मी त्याला म्हणाले की अरे मी तुला चांगली बातमी देण्यासाठी आली आहे. मी तुझ्याकडे आपल्या दोघांचं बाळ होणार आहे हे सांगायला आवडीने आले आहे, प्रेमाने आली आहे आणि ते सांगताना मला आनंद होत होता. परंतु तो माझा आनंद किंवा तो माझं काही ऐकून घ्यायला तयार नव्हता. तो मला म्हणाला की पहिल्या बोलण्यातच तू माझ्याबरोबर शेतात आलीस आणि पहिल्या बोलण्यातच तू माझ्यासोबत सर्व काही केलंस, याचाच अर्थ तुला या सर्व गोष्टीचा अनुभव होता आणि तुझ्या या सर्व गोष्टी अगोदर केलेल्या असणार आहेत. हे बाळ माझं नाही, दुसऱ्या कोणाचं तरी आहे, असं तो चक्क मला म्हणू लागला. हे बाळ तुझंच आहे असं मी त्याला म्हणाले. आपल्या प्रेमाची निशाणी आहे हे मी त्याला समजावून सांगत होते, पण माझं तो ऐकून घेत नव्हता. तो मला म्हणाला की स्वतः माझ्याजवळ आलीस, कपडे काढून माझ्या खाली झोपलीस आणि हे बाळ माझं नाही. तुझ्यासारख्या मुलींसोबत मी काही करू शकत नाही आणि तुझ्यासारख्या मुलीला मी तोंडाला सुद्धा लावू शकत नाही. त्याचं हे सर्व काही बोलणं ऐकून मला खूप टेन्शन येत होतं आणि काय बोलायचं हे समजत नव्हतं, काय करायचं कळत नव्हतं. हे सर्व काही त्याचं बोलणं त्याच्या बॉसनी देखील ऐकलं. सचिनचा बॉस हा सुद्धा त्याच्यासारखा तरुणच होता, खूप चांगला होता, प्रामाणिक होता, समजूतदार होता, दिसायला देखील खूप छान होता आणि सुंदर देखील होता. सचिनचा बॉसने मला विचारलं की काय झालं आहे. त्यावेळेला सचिनने सांगितलं की काही नाही, मीही हिला समजावत नाही, ही खोटं बोलते, माझ्यावर आरोप लावते आणि तो तिथून निघून गेला. मी रडत बसले होते. हे सर्व काही सचिनच्या बॉसने माझ्याजवळ येऊन बघितलं. तो मला म्हणाला खरं खरं सांग मला काय झालं आहे. मी त्याला जे काही झालं ते खरं खरं सांगायला लागले आणि मला ही माझी चूक माहिती होती. मी शेवटची चूक केली होती ती. आता माझ्याकडून अशी चूक होणार नाही. बॉस मला म्हणाला हे बघ, काळजी करू नकोस, मी स्वतः तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे. मी तुला या ऑफिसची मालकीण बनवायला तयार आहे आणि तुझ्या या बाळाला देखील सांभाळायला तयार आहे. फक्त आणि फक्त तुला एकच काम करावं लागेल की प्रामाणिक राहावं लागेल. माझ्यासोबत आयुष्यभर कोणत्याही पुरुषाकडे न पाहता राहावं लागेल. तुला जर माझ्यासोबत प्रामाणिक राहायचं असेल, राहता येत असेल तर मी नक्की तुझ्याशी लग्न करेल. त्यावेळेला माझ्यासोबत समोर दुसरा पर्याय नव्हता, म्हणून मी घरच्यांना न सांगता सचिनच्या बॉससोबत लग्न करून टाकलं आणि लग्न केल्यानंतर त्याच्यासोबत मी घरी आले. घरी येऊन तो खूप चांगला होता, प्रामाणिक होता, सर्व काही गोष्टी करत होता, माझी काळजी घेत होता, माझ्या बाळाला देखील खूप जपत होता. सर्वजण त्याला नावं ठेवत होते, परंतु तो एक खरंच चांगला माणूस होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी ऑफिसमध्ये मला घेऊन गेले आणि हे सर्व काही सचिनने स्वतःहून बघितलं. त्याला आश्चर्य वाटलं की सचिनच्या बॉसने माझ्यासोबत लग्न कसं काय केलं. त्यांनी मला ऑफिसमध्ये आणलं आणि सर्वांसमोर सांगितलं की आजपासून या ऑफिसची मालकीण ही माझी बायको असणार आहे. हे सर्व काही गोष्टी बघून मला देखील आश्चर्य वाटत होतं आणि त्या गोष्टी मला चांगल्या देखील वाटत होत्या. आपण ज्या नालायकाची निवड केली तो खूपच नालायक होता, म्हणून त्याने आपल्याला सोडलं होतं आणि ज्याने आपल्याला निवडलं तो खरंच खूप चांगला होता. आता मला फक्त त्या ऑफिसची मालकीण होऊन त्याच्यासोबत प्रामाणिकपणे राहायचं होतं, प्रामाणिकपणे त्याचं ऑफिस सांभाळायचं होतं. ऑफिसमध्ये काम करत असताना सचिनचा आणि माझा कॉन्टॅक्ट हा सतत होत होता. सचिनला मी माझ्या ऑफिसमध्ये बोलवलं, त्यावेळेस तो सचिन पाया पडायला लागला. मला म्हणाला की खरंच तू मला सांभाळून घे, कारण मी जे काही केलं ते चुकीचं केलं. मी प्रेमापोटी सर्व काही झालं होतं, सर्व काही केलं होतं. त्यावेळी तो विसरला होता की त्याची एक बायको आहे आणि त्याच्या बायकोपासून त्याची एक मुलगी देखील आहे. तो माझ्यासोबत सर्व काही करू शकत होता, करत होता, त्याला इच्छा होती. त्यावेळेला ते सर्व काही तो विसरून गेला होता. तो सर्व काही सांगून माझ्याजवळ रडत होता आणि त्याचं रडणं हे मला आवडत नव्हतं, कारण मला ते खूप वाईट वाटत होतं. तरीही काही मी करू शकत नव्हते. आता मी दुसऱ्या कोणाचे तरी झाले होते आणि दुसऱ्या कोणी सुद्धा माझ्यासोबत लग्न केलं होतं आणि तो मला खूप जपत होता, खूप सांभाळत होता, तो सर्व काही करत होता. काही गोष्टी मी देखील त्याला सांगितल्या होत्या की हे जर बाळ, तो मला सांगू लागला की हे बाळ जर तुला झालं आणि जर हा मुलगा झाला तर तो मला दे. आणि तसं बोलता क्षणी
त्याने मुलाची अपेक्षा केली होती. तो मुलगा मागत होता माझ्याकडून. मी उठले आणि त्याला जोरात कानाखाली वाजवली. त्याला मी म्हणाले की जर तू नीट वागला नाहीस तर असल्या गोष्टी बोलायला लागलास तर मी तुला नोकरीवरून काढेन. आणि तसं म्हणून मी खरंच तो निर्णय घेतला. रोज रोज मला त्याच्या डोक्याचं टेन्शन बघायचं नव्हतं, त्याच्याकडे बघायचं नव्हतं, म्हणून मी त्याला नोकरीवरून काढून टाकलं आहे. आणि मी सचिनला नोकरीवरून काढून टाकलं हे सर्वांना सांगितलं. सचिनला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर सचिन माझ्यावरती खूप चिडला. त्यांनी मला मारण्याची देखील धमकी दिली. आणि ह्या सर्व धमकीमुळे मला काळजी वाटत होती, मला भीती वाटत होती. परंतु माझ्या नवऱ्याने तसं काही न करता किंवा त्याचा बद्दल पॉझिटिव्ह विचार करून त्याला दुसऱ्या शहरामध्ये जॉब दिला. आणि तो खूप पैशावाला होता, प्रामाणिक होता, मदतीला धावून जायचा. म्हणून त्याने प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक अडचणीत वेळेला मदत करणारा होता. म्हणून त्याने दुसऱ्या शहरामध्ये सचिनला कामाला लावलं. नाहीतर त्याने पण त्याला हाकलूनच दिलं असतं. तिकडे त्याला कामाला लावलं आणि कामासाठी त्याला पाठवलं. आता सचिनचे आणि माझी कधी भेट होत नाही. मी सचिनचं तोंड बघायला देखील कधी जात नाही आणि मी त्याचं तोंड बघणं देखील कधी पसंत करत नाही. आम्हा दोघांचं रिलेशन हे खूप चांगलं आहे. माझा नवरा मला खूप चांगला जपतो. संसार आमचा खूप चांगला चालला आहे. प्रेक्षकांना मला फक्त तुम्हालाच एवढं सांगायचंय की कधीही कोणाचं सौंदर्य बघून भाळून जाऊ नये. त्याच्यासोबत सर्व काही गोष्टी करू नये. फक्त 5 मिनिटाचं आयुष्य असतं. 5 मिनिटाच्या सुखासाठी आपण आयुष्यभराची सजा भोगायला तयार असतो. सो प्रत्येक गोष्ट करताना विचार करून करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपला चॅनल हा जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.